संघाचे संघ मालक आणि या स्पर्धेचा आनंद लुटण्याकरता आलेले आमचे लाडके प्रेक्षक राजे. प्रेक्षक म्हणजेच आमच्या या स्पर्धेचे रक्षक. कारण जितकी मोठी प्रेक्षकांची गर्दी तितकीच प्रसिद्धी त्या स्पर्धेला मिळत असतं. आयोजन अतिशय चांगलं, नीट नेटकं आणि साफसुथर आपल्याला पाहायला मिळतोय. सोमवंशी क्षत्रिय स्पोर्ट्स क्लब वसई विरार यांच्याकडून वाडवळ प्रीमियर लीगचं अनेक पर्व मागच्या आपण पाहिली होती. त्यांच्यामध्ये अनेक खेळाडू या स्पर्धेमध्ये प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिलेत. एक वेळ मला आठवतोय भारतीय टीमचा वेगवान गोलंदाज अबी कुरिबेल्ला या खेळाडूला सुद्धा या मैदानावर मी पाहिलं होतं. आणि आजच्या दिवसाचा विजेता कोण असेल, या VPLच्या या पर्वाचा विजेता संघ कोणता असेल, मॅच कडे आमची नजर आहे. SK विरार टीमला जिंकण्याकरता टार्गेट ठेवलं गेले 84 धावसंख्येचं आणि त्यांचे 2 बॅटर उतरलेत. एका बाजूला हार्दिक पाटील आणि दुसऱ्या बाजूला बॅटर आहे हितेश. वेळ जास्त खर्च होतोय, भावेची घरात माहिती देत आहेत. वेळेनुसार सर्व लढती झाल्या पाहिजे, कारण जास्त टेन्शन हे आयोजकांनाच असतं. वेळेनुसार मॅच झाल्या पाहिजे मनापासून त्यांची इच्छा असते. नंतर कदाचित षटकं वाढण्याची शक्यता सुद्धा आहे किंवा कमी होण्याची सुद्धा शक्यता आहे. गेम इज ऑन. हितेश करता पहिलाच रायझिंग सरप्राइझिंग भन्नाट वेगाने टाकलेला हा पहिलाच बॉल डॉट. 84 धावसंख्येचं टार्गेट म्हणजेच 8 पेक्षाही जास्त सरासरी आपल्याला पाहायला मिळतोय. रिक्वायर्ड रन रेट हा पाहायला मिळतोय. 8.54 रिक्वायर्ड रन रेट. पुन्हा बाहेर काढलं होतं. चांगलं स्विंग मिळतोय, वळण मिळतोय गोलंदाजाला. गोलंदाजी मार्गावर तनिष साबे. पहिल्या इनिंग मध्ये चांगली भूमिका राहिली त्याची. फलंदाजी करताना त्याने 26 धावा बनवल्या. चांगले चौकार त्याचे पाहायला मिळाले. आणि आता गोलंदाजीमध्ये मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये आपली धाक दाखवतोय. बरेचसे खेळाडू वाडवळ समाजाने आतापर्यंत दिलेत. आयुष वर्तक हे नाव मी आवर्जून घेईन. राईट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडूला स्वीपर खबर, एक्स्ट्रा खबर बाउंड्री लाईनच्या दिशेने खेळलं होतं. शतरक्षक त्या ठिकाणी होते आणि ह्या चेंडूवर मिळाली बॅटरला 1 धाव. म्हणजेच अकाउंट हे 3 चेंडू नंतर उघडलं गेलंय. फिल्डिंग मध्ये बदलाव केला जातोय. वेळेचं सुद्धा सहकार्य आपलं राहिलं पाहिजे. वेळ म्हणजे सर्वात मोठा गुरु. वेळ जे शिकवतोय ते कोणताच मोठा गुरु कधीच शिकवत नाही. वेळ असेल तर आपण पैसा कमवू शकतोय. वेळ असेल तर आपण चांगला फिटनेस राखू शकतोय. वेळ असेल तर आपण प्रसिद्धी मिळवू शकतोय. वेळ असेल आपण मित्र मिळवू शकतोय. वेळ असेल तर आपला संसार सुद्धा चांगला चालू शकतोय. कारण जोडीदाराला सुद्धा तुमच्या साथीची गरज असते. त्र्याऐंशी धावा अजूनही बनवायच्या आहेत. पाहणी करतायत उजव्या हाताचे बॅटर हार्दिक पाटील, आर्यन मॅन. ओ थोडक्यात बचावलंय की काय. चांगला बॉल होता हार्दिक करता. पूर्णतः माइंड सेट पाहिजे, तेव्हाच बॅटर त्या खेळपट्टीवर सेट होतोय. आणि त्या मनामध्ये तुमच्या जर काही वेगळे विचार आले
कारण या धर्तीवर जास्त वेगवान कोण आहे तर ते आपलं मन आहे. एका क्षणामध्ये गल्लीपासून दिल्लीमध्ये पोहोचतंय, एका क्षणामध्ये मुंबईपासून दुबईमध्ये पोहोचतोय. असं हे आपलं मन, ज्याच्यावर आपला ताबा पाहिजे. ओ हाफ ट्रॅकर अजूनही पुन्हा पूर्णतः संयम या ठिकाणी दाखवावा लागेल बॅटरला. हा डॉट बॉल आलाय. संयम, सहनशीलता आणि समाधान हे तिन्ही ज्या व्यक्तीकडे असतं ना, त्या व्यक्तीकडे कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची क्षमता सुद्धा असतं. पाहिजे हे सर्व काही. ओ आता या वेळेला हा चेंडू फाईन लेग रिजन मध्ये, दॅट्स व्हाईट बॉल. म्हणजेच 4+1 मिळतील धावा 5. धावसंख्या 5 ने पुढे गेली, धावा झाल्यात त्या 6. हा फायदा होतोय कधी कधी. म्हणूनच गोलंदाजाच्या डोक्यामध्ये नेहमीच बरेचसे विचार असतात. कधी कधी त्यांचे विचार असे असतात की समोरच्या 3 यष्ट्याच त्यांना दिसल्या पाहिजेत आणि त्या 3 यष्ट्या पाहूनच ते मारा करत असतात. तर फलंदाजाच्या मनामध्ये पडणाऱ्या चेंडूवर लक्ष बारकाईने ते ठेवत असतात. विचार करता करता संपणारे दिवस म्हणजेच आयुष्य. आणि इथे सुद्धा विचार करतायत बॅटर की धावा कशा होतील. 84चं टार्गेट आहे. यष्टीरक्षक चांगलं 100% योगदान देत आहेत. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 6 हव्या आहेत 84. पहिल्या षटकात बनलेत 6, बिनबाद 6. प्रीमियर लीग वाढवळ समाजाची शान, वाढवळ प्रीमियर लीग. अडचणींना मात देण्याकरता तुमच्याकडे शक्ती असायला पाहिजे. ती अशी शक्ती जी तुम्हाला ऊर्जा देईल. आता 9 षटकांमध्ये इक्वेशन आणि सिच्युएशन जर आपण बघितली तर 9 षटकामध्ये 78 धावांची आवश्यकता आहे. 78 मोर रन्स रिक्वायर्ड टू विन इन 9 ओव्हर. 9 षटकांमध्ये 78 पाहिजे. 84चं टार्गेट होतं. हार्दिक पाटील आणि मितेश प्लीज हरी अप. वेळ जास्त गेला तर परिणाम त्याच्या 10व्या षटकामध्ये दिसून येतील. इथे सुद्धा चांगला लेग कटर चेंडू टाकलाय. वेग थोडासा कमी होता. गुडलेम तर क्षेत्रामध्ये मारा होता. वळण चांगलं मिळतोय. हा डॉट बॉल मितेश खेळतायत. धावसंख्या 6. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय प्रफुल्ल. नेहमीच उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो, या मैदानावर हवा ही खेळती असतं. आता चेंडू हवेत होता. डायरेक्ट हिट, खाम फीट, विकेटचं पतन. मितेश इज गॉन, रन आउट. प्रीमियर लीग वाढवळ समाजाची शान, वाढवळ प्रीमियर लीग. जिद्द ताकद अभिमान 3 दिवसांचा हा
विकेट मिळाली यस के विरार संघाची. धावबाच्या रूपाने परताप लागतं मितेशला. मितेशने आपल्या संघाकरता एका धावाचं योगदान दिलं. 4 चेंडूंमध्ये त्यांनी 1 धाव बनवली. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही बघू शकताय निनाद राऊत. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभवाचे भंडार आहे, ज्ञानाची चांगली शिदोरी आहे या खेळाडूमध्ये. म्हणूनच पहिला डाव बघितला. पहिल्या डावात निनाद राऊतची ती 2 षटकं, 2 षटकांमध्ये चांगली कामगिरी केली. 3 विकेट्स मिळवलेत. 2 धावबाच्या स्वरूपात सुद्धा फलंदाज बाद झाले. आता फलंदाजीमध्ये तो काय करेल? स्ट्रायकिंग कडे आर्यन मॅन, हार्दिक पाटील. ऑफ ड्राईव्ह, मिड ऑफ मध्ये प्रोटेक्शन आहे. धाव घेण्याची संधी मिळत नाही. हा डॉट बॉल. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी बघायला मिळाली गोलंदाजाची. आणि पुन्हा हार्दिकने थोडासा रूम बनवून खेळायचं होतं हार्दिकला. हा डॉट बॉल. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर थांबली आहे. धावा आहेत त्यात 6. 78 धावा पाहिजेत. और पिच बॉल इन दी एअर. मिड ऑन क्षेत्रामध्ये शतरक्षक तैनात. ते करत नाही कोणती चूक. या विकेटने भागवली गोलंदाजाने संघाची भूक. विकेट डाऊन. 2 गडी बाद. धावसंख्या 6. ही माती आमची, हे मैदान आमचं. वाडवळ समाजाची नवी ओळख, जिद्दीचं स्वप्न. ताकद वाडवळची, जिद्द मन. बॅटिंग करणाऱ्या टीमचे एका पाठोपाठ एक महत्वपूर्ण बॅटर बाद झालेत. म्हणजे सलामीवीर जोडीचा अडथळा दूर केलाय. निनाद राऊत आणि आता हितेश हे 2 बॅटर असतील या खेळपट्टीवर. धावसंख्या 6. षटक क्रमांक 2 सुरू आहे आणि 5 चेंडू टाकून झालेत. काय आहे खरं तर आम्ही नेहमीच म्हणत असतो की दबाव ह्या शब्दाला क्रिकेटच्या मैदानापासून दूर ठेवा. आपला नैसर्गिक खेळ कसा होईल ह्याकडेच तुमचा कळ असला पाहिजे. 1.5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 6. जास्त वेळ जाईल असं काहीच करू नका. म्हणूनच आम्ही सातत्याने म्हणतो की वेळेनुसार तुम्ही आम्ही प्रत्येक जण बदलतोय. शेवटचा बॉल. स्ट्राईक इनकडे हितेश. लढावा लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला, जसा लढा फिल्डिंग करणाऱ्या टीमने सुरुवातीपासून दिलाय. ओ बघितलं तर थोडेसे दुरून खेळलेत. सुदैवाने तिथे शतरक्षक कोणी नव्हता. आणि इथे बघा थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडू वेगाने प्रस्थान करतोय. मिळतील धावा 4. हितेशने ठोकलाय पहिल्याच बॉलवर चौकार. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 10. आता 8 षटकं शिल्लक आहेत आणि 8 षटकांमध्ये 74 धावांची आवश्यकता. 8 षटकात पाहिजे 74. प्रीमियर लीग वाडवळ समाजाची शान. वाडवळ प्रीमियर लीग. वेळ पुन्हा एकदा खर्च होतो इथे आणि त्याबद्दल पंच सुद्धा ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत.
10 षटकांचा मॅच आहे. 10 षटकांकरता 50 मिनिटं दिलेत. 9 षटकांकरता 45 मिनिटं असतील. गोलंदाजी मार्गावर कैवल्य, स्ट्रायकिंगकडे निनाद राऊत. आपल्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये भरपूर काही पाहिलंय, चढ उतार निनाद राऊत या खेळाडून अनेक सारे खेळाडू आहेत. हो वेलफॉल, चांगली गोलंदाजी निनाद राऊत टाइम्स करता चांगला खेळ त्यांचा आतापर्यंत राहिलाय. आणि खरं तर याच मैदानावर मॉर्निंग क्रिकेट क्लबद्वारे जी स्पर्धा असते त्या स्पर्धांमध्ये सुद्धा आपली छाप त्यांनी सोडलंय. त्याच्या सोबतच आंतरराष्ट्रीय खेळाडू जे सध्या भारतीय टीमद्वारे काही खेळतायत त्या खेळाडूंना जवळून बघितलंय. शुभम दुबे, तनिष कोटियन, सूर्या. जागा बनवली, पॉइंटच्या दिशेने चेंडूला खेळलं होतं, धाव काय मिळणार नाही. हा डॉट बॉल. दबाव बनवण्याच्या मध्ये सफल ठरलेत माहीम सीसी टीमचे गोलंदाज. बॅटिंग करणाऱ्या टीमची धावसंख्या 10, 2 गडी बाद 10. मार्ग काढावा लागेल आलेल्या या अडचणीमधून. स्ट्रेट ड्राईव्ह ऑन साइडला, स्ट्रेट लॉंग ऑन रिझन मध्ये वेगवान फटका. VPL 4. चौकाराच्या मदतीनं आता धावसंख्या पोहोचली 14 भर. अजूनही 70 धावांची आवश्यकता आहे SK विरार या टीमला. अंतर कमी करायचं आहे आणि त्यामुळेच खराब चेंडूवर प्रहार सुद्धा केला जातोय. ओ इथे बीट केलंय. अपील बघा. व्हॉट हॅपन, हाऊज दॅट. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर. जास्त प्रेशर टाकण्याचं काम पंचांवर करू नका. व्हॉट हॅपन, काय घडलंय, काय बिघडलंय. थांबा, पंचाने सांगितलंय थांबा जरा. ओ हो, नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर. जास्त कोणी बोलू नका प्लीज. हल्ली आपण जसे इम्प्रूव्हमेंट झालेत, DRS वगैरे सुद्धा आपण बघत असतो काही ठिकाणी. टेनिस क्रिकेटमध्ये ती DRS जास्त पाहायला मिळतोय आणि लेदर क्रिकेटमध्ये सुद्धा आपण त्या DRS बघितलेत. परंतु इथेही जी स्पर्धा आहे ती एक कॅमेरा सहित या मैदानावर आपल्याला कव्हर करते. माहीम संघ कर्णधार, तुम्ही फक्त अंपायरशी बोला, बाकी प्लेयर्सने अंपायरवर जाऊ नये. या काही असू दे, अंपायरला रिस्पेक्ट द्या. अंपायर बरोबर आर्ग्युमेंट करू नका. कर्णधाराने अंपायरशी बोला. रिस्पेक्ट. सॉरी. असे अनेक डिसिजन आपण बघितलेत. असं नाही की त्यांचं लक्ष नाही आणि म्हणूनच तुम्ही आर्ग्युमेंट्स करू नका. अंपायर बरोबर बोला. अंपायर काय सांगतील तो कॉल. आम्ही काहीच इंटरफेअर नाही करणार. DRS बद्दल सुद्धा भरपूर काही माहिती आहे आपल्याकडे. म्हणजेच पूर्वी कसं माणसाने माणसांवर टाकलेला विश्वास जेव्हा तुटला तेव्हा दरवाजाचा जन्म झाला. त्या विश्वासावर सुद्धा आघात झाला तेव्हा कुलपाचा जन्म झाला. मग कुणाचाच कुणावर विश्वास नाही राहिला तेव्हा CCTVचा जन्म झाला. तसंच मैदानाच्या आतमध्ये सुद्धा असं दोन्ही टीमचा एकमेकांवर विश्वास नाही राहिला तेव्हा पंचांचा जन्म झाला. पंच नो डाऊट चांगली कामगिरी करतायत इथे आणि जेव्हा दोन्ही टीमचा पंचांवरचा विश्वास काहीसा उडतो ना तेव्हा DRS चा जन्म झाला. इथे
पंच म्हणजेच क्रिकेटमध्ये ज्यांना देव गणलं जातं. क्रिकेटपट्टू कोणताच कधीच मोठा नसतो. जेव्हा तो स्वतःला सिद्ध करतो ना तेव्हा तो मोठा होत असतो. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार. ओ काहीतरी वेगळं करायचं होतं. ट्राय टू प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळायचं होतं. बॅटर निनादला व्हाईट बॉलचा इशारा पंचाने दर्शवलाय. स्कोर मोज ऑन 15. धावसंख्या 15 धाबा. टार्गेट आहे 84चं. प्रत्युत्तरा दाखल 15 धावा बनल्यात 2 गड्यांच्या मोबदल्यात. ऑन साईडला मनगटाची मदत घेतली. फ्लिक केलंय हलक्या हाताने ढकलून दिलं. दुसरी धाव पूर्ण करतायत निनाद राऊत. धावसंख्या 2 ने पुढे जातोय. स्कोर इज 17. धावसंख्या 17 झाली. ओ बॅकलिपचा वापर केलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवून दिलाय. 1 धाव मिळाली आणि धावा झाल्या धावपळ करत्या 18 धाबा. 18 रन्स आफ्टर 3. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागल्या जातात 18 धावा. आव्हान आहे 84 या धावसंख्येचं. इक्वेशन आणि सिच्युएशन बद्दल आपण माहिती देऊया. 42 चेंडू शिल्लक आहेत आणि 66 धावांची आवश्यकता. 42 मध्ये पाहिजेत 66. ही माती आमची, हे मैदान आमचं, वाडवळ समाजाची नवी ओळख, जिद्दीचं स्वप्न, ताकद वाडवळची जिद्द मनात, मैदानात उतरलो विजय हा. प्रत्येक जण मैदानामध्ये उतरतात ते विजय प्राप्त करण्याकरताच उतरत आहेत. आणि मैदानाच्या आतमध्ये उतरल्यानंतरच विजयाची किंमत काय असतं ते कळतं. मैदानाच्या बाहेर राहून आपण फक्त सल्ला देऊ शकतो जो मोफत असतो. प्रत्यक्षात त्या खेळाडूंना ठाऊक असतं की नेमकं काय चाललंय आणि काय करायचं आहे. धावसंख्या 18. 42 मध्ये पाहिजे 66. बघा आपल्याला सुद्धा तहान लागते आणि हे प्राणी बघा. शॉन थोडस पुन्हा एकदा कंट्रोल करावा लागेल. सात षटकात 66 पाहिजे. डिफेन्सिव्ह स्ट्रोक. ऑन साइडला चेंडू येतोय. मिड ऑन मध्ये येऊन क्षेत्ररक्षकाने चेंडूला उचललं. धावसंख्या 1 ने पुढे गेली. धावा झाल्या आहेत त्या 19. 19. याआधी 18चा आकडा आलाय. आणि बघा ना विराट कोहलीच्या जर्सीचा नंबर सुद्धा 18 आहे. याचं कारण असं की विराट कोहलीने म्हटलं की माझ्या पित्याचं निधन झालं. ती तारीख होती 18 डिसेंबर. अंडर 19 मध्ये माझं सिलेक्शन झाल्यानंतर मला जो नंबर मिळाला होता त्या जर्सीचा नंबर होता 18. त्याच्यानंतर 18 ऑगस्ट ही तारीख माझ्या जीवनात महत्वाची ठरली, ज्या दिवशी मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आणि तब्बल 18 वर्षानंतर RCB ने IPL ची ट्रॉफी जिंकली. पुढे येऊन चेंडूला उचललं होतं. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ मध्ये होते. थ्रो करण्याआधी 1 धाव मिळाली. बॅटरने सुरक्षित 1 धाव पूर्ण केली. धावा झाल्या आहेत त्या 20 धावा. 24-2. 2 गडी बाद 20. हे शॉन पथक काय मैदान सोडत नाही. आणि आपल्या भारतामध्ये शॉनाचं पहिलं मंदिर जर कुठे असेल ना तर तो राज्य आहे छत्तीसगड. छत्तीसगड राज्यामध्ये तुम्हाला कुत्र्याचं मंदिर सुद्धा पाहायला मिळेल. देवत आहे. ओव्हर पिच बॉल. ओ
थेट आमच्या अतिथी कक्षाला चेंडूची झाली भेट. मिळतील धावा 6. मिड विकेटच्या बाहेर 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 षटकार. प्रीमियर लीग थँक्यू. वाडवळ स्कोर मोज ऑन 26. थोडासा अखूट डब्याचा बॉल होता, उसळी जास्त होती, दिशा बघितली आणि योग्य दिशेने चेंडूला ढकलून दिलं. एक धाव मिळाली. मिडऑफ मधून थ्रो करण्याआधी एक धाव. धावसंख्या पोहोचली आता 27 वर. 84 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावसंख्या 27. शरीरापासून दूर खेळायचं होतं. व्हाईट बॉलचा इशारा पंच राम सर आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. अतिरिक्त धाबणीची धावसंख्या झाली आहे ती 28 धावा. 28. सचिन तेंडुलकर सर आपल्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये तुम्हाला ठाऊक नसेल 28 वेळा नर्वस 90चे शिकार बनलेत आणि आकडा आला 28चा. सबमरीन डिलिव्हरी पडल्यानंतर चेंडू खाली थांबलाय. यष्टी रक्षकाला सुद्धा बीट करतो हा चेंडू. धाव काय मिळाली नाही बॅटरला. धावा आहेत त्या 28. 28. शेवटचा चेंडू असेल या चौथ्या षटकातील. हवे चेंडू आहे और पिच बॉल इन दी एअर. आता शिकार केली गोलंदाजाने. विकेट डाऊन. प्रत्युत्तर देणाऱ्या यस के विरार टीमला तिसरा धक्का. 3 गडी बाद. धावसंख्या 28. 4 षटकांची समाप्ती. इक्वेशन आणि सिच्युएशन आपण बघूया. 6 षटक शिल्लक आहेत. प्रीमियर लीग वाडवळ समाजाची 56 धावा पाहिजेत. 56 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 6 ओव्हर. 6 षटकात 56 पाहिजेत. वाडवळ प्रीमियर लीग जिद्द ताकद अभिमान 3 दिवसांचा हा संग्राम. प्रीमियर लीग वाडवळ समाजाची शान वाडवळ प्रीमियर लीग जिद्द ताकद अभिमान 3 दिवसांचा हा संग्राम. थोडेसे बॅटर सुद्धा थकलेत, दमलेत. निनाद राऊतला काहीतरी कानमंत्र देण्याकरता खेळाडू आलेत. कारण जास्तीत जास्त पाणी हे आता प्राशन करावेच लागेल, जे आपल्याला ऊर्जा देतं. फिटनेस व्यवस्थित तुमचा मेंटेन राहिला पाहिजे. क्रॅम्प्स येऊ नये म्हणून सातत्याने जेव्हा जेव्हा खेळाडू थकतायत ना तेव्हा तेव्हा पाण्याची व्यवस्था केली जाते. आता 36 बॉल मध्ये पाहिजे 56 धाबा. 36 बॉल 56 रन्स. 36 मध्ये 56. 4 षटकांमध्ये धाबा झाल्यात. 3 गडी बाद 28. 84चं टार्गेट होतं. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आता वैभव. 28 धाबा. मला वाटते 7 ते 8 वेळा सांगितलं. इंग्लिश मध्ये सुद्धा बोललो. छत्तीस चेंडूंमध्ये 56 पाहिजे. 56 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 36 बॉल. ही बघू शकतायत
पाणी प्यायचं असेल मैदानाच्या आतमध्ये तर योग्य पद्धत जे आपल्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर काढू बघतोय. आयरॉन फीट म्हणजेच हार्दिक पाटील आय थिंक, आणि म्हणूनच हे नाव प्रत्येक जर्सीवर दिसतं आपल्याला. स्क्वेअर ऑफ द विकेट, बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवून दिलाय. एकदा मिळाली निनाद राऊत या खेळाडूला. धावसंख्या 1 पुढे गेली आणि धाबा झाल्या आहेत त्या 29. 3 बाद 29. मितेश बाद झालाय, हार्दिक पाटील बाद झालाय. त्याच्यानंतर जबाबदारी निनाद राऊत या बॅटरने स्वीकारले. जबाबदारी स्वीकारावी लागेल. शेवटपर्यंत सामना करण्याची तयारी दर्शवावी लागेल बॅटरला. तर दुसऱ्या बाजूला विकेटचा शोध आणखीन घ्यावा लागेल आणि ते संकट कधी येऊ शकतायत. पुन्हा पॉइंटच्या दिशेने हलकासा कट केला. दोघांमध्ये आता भागीदारी झाली पाहिजे. डावखुरा आणि उजव्या हाताच्या बॅटर आहेत त्यामुळे भागीदारी होऊ शकते. सिंगल कंप्लीट झाली. धावसंख्या 30. स्कोर इज 30 फॉर 3. 30 वर 3. चांगलं टॅप केलं जातोय कव्हर पॉइंटच्या दिशेने. एकदा मिळाली निनाद राऊत या खेळाडूला. डबल आणि सिंगल क्रिकेटचं बेसिक काय आहे ते विसरून चालणार नाही आणि त्यानुसारच वाटचाल करतायत. कारण प्रतिस्पर्धी संघाचे मनसुबे उधळून टाकायचे असतील तर अशाच प्रकारचा खेळ अपेक्षित असतो. धावसंख्या 31. ऑन ड्राईव्ह केलाय. मनगटाची मदत घेतली. मिड विकेटच्या दिशेने चेंडू वेगाने प्रस्थान करतोय. दुसरी धाव बॅटरद्वारे पूर्ण केली गेली. धावसंख्या 2 ने पुढे जाताना धाबा लागल्या जात आहेत. आता 33 धाबा 33. 84चा पाठलाग होतोय. 33 धाबा होत आहेत म्हणजेच अजून 51 धावांची आवश्यकता आहे. हलक्या हाताने फक्त टॅप केलंय. थर्ड मॅन क्षेत्रामध्ये एकच धाव मिळाली आणि एका धाव्याच्या मदतीनं धाबा झाल्या आहेत त्या 34 धाबा. 34 रन्स ऑन दी बोर्ड. 34 फॉर 3. 34 वर 3. वैभवचा हा चेंडू असेल निनाद राऊत करता. पुन्हा आता स्वीपर कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवून दिलाय. गॅप शोधला गेला. निनाद राऊत याच्याद्वारे दोघांची कॉलिंग होणं गरजेचं. विकेट डाऊन. ओहो, इथे एक धाव मिळाली होती. कॉलिंग सुद्धा बरोबर झालं होतं. साथ जर दिली असती पडलेल्या शब्दाला तर ही मात झाली नसती. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धाबा झाल्या आहेत त्या 35 धाबा. 35 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. आता जिंकण्याकरता 49 धावा पाहिजेत उर्वरित चेंडूंमध्ये.
35 धाबा. षटक जर आपण बघितली तर 5 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धाबा. आता 5 षटकांमध्ये पाहिजेत 49 धाबा. 5 षटकात 49 धावा पाहिजेत या मॅचला जिंकण्याकरता. 49 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 5 ओव्हर्स इन 30 बॉल. 30 मध्ये 49. फिल्डिंग करणारी माहीम सीसी टीम जबरदस्त कामगिरी राहिले या स्पर्धेमध्ये. एस के बिरार, माहीम सीसी, प्रत्येक टीमने आपलं 100% दिलंय. कधी कधी काही डावपेच बुद्धिमत्ता ही कमी पडत असतं. आणि मराठीमध्ये असं सुद्धा म्हटलं जातं की घरचा उंबरठा ओलांडून बाहेर पडल्यानंतर पायात चप्पल आणि डोक्यात अक्कल ही असलीच पाहिजे. पाहुणे मंडळी दाखल झालेत, त्यांचं आपण स्वागत करूया. अतिथी कक्षामधून तशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचेल. बाईचा इशारा पंचाने मैदानाच्या आतून दर्शवलाय. येथे पाहूया किती धावा आलेत. या एकच धाव. धावसंख्या पोहोचली आता 36 वर. 48 पाहिजेत अजून. 48 रिक्वायर्ड टू विन. 48 धावांची आवश्यकता. कैवल्य गोलंदाजी मार्गावर. 48 ची गरज होती. व्हॉट एफर्ट. अतिशय चांगलं काम क्षेत्ररक्षकांनी केलंय. मेहनत करतायत. हॅलो, वसई पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रकाश मासासाहेब यांचे इथे आगमन झालेलं आहे. सोमवंशी क्षत्रिय स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आम्ही त्यांचं इथे हार्दिक स्वागत करीत आहोत. पी.आय. साहेबांचं आगमन झालंय. पोलीस निरीक्षक वसई पोलीस स्टेशनचे या ठिकाणी दाखल झालेत. 24 तास सुरक्षा सुरक्षा म्हणूनच नेहमीच म्हटलं जाते की वय असेल ना तर वर्दीतले बना, गर्दीतले नाही. या ठिकाणी असेच एक व्यक्ती, ऊर्जा देणारं व्यक्तिमत्व, पोलीस निरीक्षक वसई पोलीस स्टेशनचे इथे दाखल झालेत, ज्यांच्या नावाची चर्चा नुकताच केली. या षटकानंतर पुन्हा एकदा अमोल सर आहे तिथे माहिती देतील आपल्याला. मॅच कडे आमचं लक्ष केंद्रित होतोय. 37 धाबा, 4 गडी बाद एस के बिरार टीमच्या. हाफ ट्रॅकर सरळ बॅटने व्ही शेप मध्ये खेळताना बॅटर दिसलाय. एक धाव मिळाली. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक थ्रो करण्याआधी बॅटर पूर्ण करतायत 2 धाबा. धाबा झाल्यात 39. 39 स्कोर मोज ऑन 39 फॉर 4. 39 वर 4. 27 चेंडूंमध्ये पाहिजेत 45. 45 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 27 बॉल. स्वीप करण्याचा इरादा बॅटरचा. म्हणजे इथे जर आपण बघितलं तर तितकी प्रॉमिसिंग फटकेबाजी राहिली नाही. एक मात्र खेळाडू निनाद राऊत, ज्याच्याकडे अनुभवाचा भंडार आहे, ज्ञानाची शिदोरी आहे, योग्य वेळी चांगले फटकेबाजी ते करतायत, आता तयार आहेत. स्कोर मोज ऑन 40. धावसंख्या 40. हाफ ट्रॅकर चांगला फटका. टायमिंग प्रॉपर. चेंडू करतोय हवाई सफर. 1 बाउन्स ओव्हर द रोप. मिळतील हवा 4. वाडवळ प्रीमियर लीग आलाय आलाय उपयुक्त चौकार. वाडवळ प्रीमियर लीग. चित्त ताकद अभिमान 3 दिवसांचा हा संग्राम. धावसंख्या पोहोचली 44 वर. 44.
बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी, हवेत चेंडू आहे, स्ट्रेट लॉंग ऑन रिझन मध्ये, काय चांगला सुरक्षा कवच पाहायला मिळालं. टाळ्यांचा गजर होतोय. हालात चाहे जो भी हो, हम रुकेंगे नहीं, गिर कर उठेंगे लेकिन झुकेंगे नहीं. बघूया सेफ केलंय की चौकार आहे. व्हॉट हॅपन. व्हॉट डिसिजन काय आहे हे सुद्धा आपण बघणार आहोत. अ बघूया ह्या चेंडूवर किती धाबा आहेत. भावेश सर सेफ सेफ केलं म्हणजे सेव्ह केलं 2 धाबा. इथे 2 धाबा मिळतील. धावसंख्या स्कोर मोज ऑन 46. सहा षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 46 धाबा. 84 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अजूनही 38 धावांची गरज आहे. 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 38 धावांची आवश्यकता. 24 मध्ये पाहिजेत 38. गोलंदाजी मार्गावर बघूया गोलंदाज कोण आलेत. वैभव 24 मध्ये पाहिजेत 38. बघूया किती 24 मध्ये 38 पाहिजे होत्या. आडव्या बॅटचा वापर केला. 1 धाव घेतली जाणे. काय हा सी टँकर रोल अदा केलाय निनाद राऊत याचं कौतुक असेल. आणि त्याच्या सोबतच अमोल पाटील दोन्हीही वरिष्ठ खेळाडू आहेत. आता निनाद राऊत म्हणतायत की हेल्मेट नको, सुरक्षा कवच नको. आणि निनाद राऊत खेळण्याकरता सज्ज आहेत. काय हा खेळाडू आहे, धोकादायक खेळाडू आहे. कधीही केव्हाही गेम चेंजर च्या भूमिकेमध्ये येत असतोय. ही इज प्लेइंग ऑन 25. 25 वर ते खेळतायत. हाफ ट्रॅकर उडवलंय. गोइंग 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 गॉन. प्रीमियर लीग वाडवळ समाजाची शान. वाडवळ प्रीमियर लीग जिद्द ताकद अभिमान 3 दिवसांचा हा संग्राम. खरोखरच मागच्या मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या स्पर्धेमध्ये सुद्धा चमकदार कामगिरी होती निनाद राऊतची. आणि आता जसजसं वय वाढतं ना तस तसं बुद्धिमत्तेचा
चांगल्या तंत्राचा वापर त्याच्याकडून होतोय. ही इज अ डेंजरस म्हणतोय, करू नका माझा नाद, मी निनाद. ओव्हर पिच बॉल, सरळ बॅटचा वापर केलाय, स्ट्रेट ड्राईव्ह, एक धाव मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे गेली आणि धावा झाल्यात आता 54. 84 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 30 धावांची आवश्यकता. राईट मोर द विकेटचा मारा वैभवचा. हा चेंडू अमोल करता ऑन साइडला खेळला गेलाय. अमोल पाटील स्ट्राईक रोटेट करतायत. धावसंख्या पोहोचली 55 वर. 29 धावा अजूनही पाहिजेत. मॅच बनेल, मॅच बनवावं लागेल. चांगलं क्रिकेट या मैदानावर तुम्हा आम्हाला प्रत्येकाला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल, विकेट टेकर गोलंदाज हवा आहे माहीम सीसी या टीमला, कारण ही भागीदारी घातक. सध्या अडथळा निर्माण केलाय निनाद राऊत. ओहो, इथे विकेट मिळवावी लागेल असं मी म्हटलं होतं आणि निनाद राऊतची ही मोठी विकेट. बिग ब्लो गॉन. ही माती आमची, हे मैदान आमचं, वाडवळ समाजाची नवी ओळख, जिद्दीचं स्वप्न, ताकद वाडवळची जिद्द मनात, मैदानात उतरलो विजय हाच ध्यास. वाडवळ प्रीमियर लीग, एकजुटीचा विजय वाडवळ प्रीमियर. हॅलो, मी विरार वर्तक यांना विनंती करतोय, आपले वसूचे निरीक्षक प्रकाश मासाळ साहेबांना सन्मानचिन्ह आणि गुच्छ देऊन सन्मानित करायचे. विरार वर्तक यांना विनंती करतोय की आपल्या मासाळ साहेबांना आपण सन्मानित करायचंय. बत्तीस धावांचं योगदान आपल्या टीम करता दिलं आणि आवश्यकता होती गुड बॅटिंग. 32 धावा बनवल्या संकटामध्ये असताना. अतिथी कक्षामध्ये पाहुण्यांचं स्वागत होतंय. पुन्हा आपण वळूया अतिथी कक्षाच्या दिशेने. अमोल सर, ओ टू यू सर. विकास सर आहेत तिथे. पाहुण्यांचं स्वागत आणि सन्मान होतोय. पंचावन्न धावा धाव फळकावर. जिंकण्याकरता 29 धावा पाहिजेत. निनाद राऊत बाद झालाय. इक्वेशन आणि सिच्युएशन 19 मध्ये 29. मैदान क्रमांक 1 वर 19 चेंडूंमध्ये 29 पाहिजेत. या षटकातील शेवटचा बॉल अक्षय साटम. काय वेळात असे ते थोड्या वेळेकरता जोडले जातील. एक अतिशय चांगले समालोचक आमच्या विनंतीला मान देऊन ते इथे उपस्थित झालेत. सुपर कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला ढकलून दिलंय. एक धाव महत्वाची आहे हे जाणलंय आलेल्या बॅटरने. संकट आलेत, परंतु या संकटांची चिंता न करताना त्यांना जिद्दीने तोंड द्यावं लागेल. 5 गडी बाद धावा झाल्या धाव फळकावर 56. आता 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये 28 धावांची आवश्यकता. 18 मध्ये 28 होतील की नाही शंका आशंका निर्माण झालंय. शंकेचं निवारण करण्यात आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत. ही माती आमची, हे मैदान आमचं, वाडवळ समाजाची नवी ओळख, जिद्दीचं स्वप्न, ताकद वाडवळची जिद्द मनात, मैदानात तर मैदान क्रमांक 2 वर जो सामना झाला सेमीफायनलचा, त्याच्यामध्ये
केळवे संघाचे आशिष पाटील हे मॅन ऑफ द मॅच ठरलेले आहेत. मी पराग चोरगे यांना विनंती करतोय, पराग चोरगे आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे आतिश पाटील यांना. अठरा मध्ये 28 पाहिजेत. आता माहीम सीसी कडून गोलंदाजी करता सौरभ. दबाव तर टाकलाय, जे विकेट हवी होती निनाद राऊतची ती विकेट मिळाली. 32 धाबा त्याने बनवल्या. आणि आता कोण? अमोल पाटील की नव्याने आलेला बॅटर रोहन. ओ चांगला बॉल तितक्यात चांगला वेग धारण केलाय. या चेंडू बरोबर बॅटचा संपर्क अगदी योग्य. चेंडू सीमा रेषे पार. मिळतील धावा 4. VPL चौकार. जय हाच ध्यास वाडवळ प्रीमियर लीग, एकजुटीचा विजय वाडवळ प्रीमियर लीग. थँक्यू. धावसंख्या धावपळकर पोहोचली आहे ती 60 वर. 17 मध्ये पाहिजे 24. विजयाच्या जवळ येऊन ठेपलाय हा संघ. मॅच कुणीही जिंकू शकतोय, माहीम सीसी किंवा SK विरार. डिफेन्सिव्ह स्ट्रोक बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवून दिलंय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. धावसंख्या 1 ने पुढे जाते आणि धावा झाल्या आहेत त्या 61. 16 चेंडूंमध्ये पाहिजेत 23. 16 मध्ये 23. मॅच सुरुवातीला नरम झाला होता. बॅटर निनाद राऊतने तो गरम केला. चांगली आतषबाजी. 32 धावांचं त्याचं योगदान होतं. परंतु आता या क्षणाला जे मिडल ऑर्डर लोअर मिडल ऑर्डर मधील फलंदाज जे आहेत ते संघाला कामी येतील काय? 16 मध्ये 23 पाहिजेत. स्ट्राईक इन कडे बॅटर रोहन. अमोल पाटील. अनमोल इनिंग खेळेल काय? व्हॉट अ फिल्डिंग. जणू काही मॅरेथॉन मध्ये धावण्याकरता इच्छुक आहे हा खेळाडू. इतक्या वेगाने तो धावा रोखण्याकरता पुढे आलाय. गुड फिल्डिंग. म्हणजे चर्चा ही क्षेत्ररक्षकाची सुद्धा होत असते. क्षेत्ररक्षक म्हणजेच गोलंदाजाला खऱ्या अर्थाने साथ देणारा महत्वपूर्ण घटक. धावसंख्या 2 ने पुढे गेली. धावसंख्या 63. आता 15 बॉल आणि 15 बॉल मध्ये 21 धावेची आवश्यकता. स्विंग अँड मिस. थोडासा धक्का या ठिकाणी दिला गेलाय बॅटरला. कारण बॅटरला मोकळीक दिली की नाही फटका खेळण्याची, शॉट सिलेक्शन करण्याची. धावसंख्या 63. ऑन साइडला खेळायचं होतं. चेंडू जातोय ऑफ साइडला. शॉट स्वीपर कव्हर क्षेत्रात. 1 धाव मिळाली एका धाव्याच्या मदतीनं. धावा झाल्या आहेत त्या आता 64. बरोबर 13 चेंडूंमध्ये 20 ची आवश्यकता. 10.5च्या सरासरीने हा रिक्वायर रन रेट आपल्याला पाहायला मिळतोय. 13 मध्ये पाहिजेत 20. फायनल मध्ये कोणता संघ दाखल होईल? मैदान क्रमांक 2 चा अहवाल आपल्या हाती आलाय.
केळवा टीमने बाजी मारली. ओ गुड बॉलिंग, गुड लाईन क्षेत्रामध्ये चेंडूला टाकलंय, रिलीज केलंय, डॉट बॉल. आता शेवटची 2 षटकं, 2 षटकांमध्ये जिंकण्याकरता एस के विरार टीमला 20 धावांची गरज आहे. 10च्या सरासरीने सध्याची स्थिती त्यांची 5 गडी बाद 64. 2 षटकात 20 पाहिजेत. एक छोटासा ब्रेक घेऊया. तुम्ही कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा. चिमाजी आप्पा क्रीडांगणावर सुरू असलेला लेदर क्रिकेटचा रणसंग्राम, वाडवळ प्रीमियर लीग 2026. प्रीमियर लीग वाडवळ समाजाची शान वाडवळ प्रीमियर लीग जिद्द ताकद अभिमान 3 दिवसांचा हा संग्राम. प्रीमियर लीग वाडवळ समाजाची शान वाडवळ प्रीमियर लीग जिद्द ताकद अभिमान 3 दिवसांचा हा संग्राम. प्रीमियर लीग वाडवळ समाजाची शान वाडवळ प्रीमियर लीग जिद्द ताकद अभिमान 3 दिवसांचा हा काल सुद्धा संग्राम. पहिल्या दिवसात सुद्धा उल्लेख केला होता की फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या या पालघर जिल्ह्यामध्ये वाढवं समाजाचं वर्चस्व अस्तित्व आपल्याला पाहायला मिळालं. सोमवंशी क्षत्रिय स्पोर्ट्स क्लब वसई विरार आयोजित पुरस्कृती क्रिकेटची स्पर्धा आहे. VPL वाडवळ प्रीमियर लीग 2026 आणि हा सेमीफायनलचा मॅच मैदान क्रमांक 1 वर सुरू आहे. आता 12 मध्ये पाहिजेत 20 धाबा. एस के विरार टीमला वेगवान गोलंदाज तयार आहे. त्यांनी सावे आपटला होता चेंडूला इन दी एअर. ओ पॉइंट मध्ये शतरक्षक होता, थोडासा पडलाय कमी. 1 धाव मिळाली, धावसंख्या पोहोचली 65 वर. अक्षय तिथे फिल्डिंग करत होते. जसे अक्षय सटम आजच्या दिवसामध्ये आमच्या विनंतीला मान देऊन इथे आलेत. चांगले समालोचन त्यांनी मैदान क्रमांक 2 वर केलंय. कालच्या दिवसात वसई विकास बँकेचे संचालक अभय चौधरी यांचे इथे आगमन झालेलं आहे. सोमवंशी क्षत्रिय स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करीत आहोत. पाहुण्य मंडळींचा स्वागत आणि सन्मान एका बाजूला सुरू आहे. धावसंख्या धावफळकर 65, धावा पाहिजेत अजून 19. 11 बॉल 19 ची आवश्यकता. मॅच बनवावा लागेल फिल्डिंग करणाऱ्या माहीम सीसी टीमला. मॅच बनवलाय निनाद राऊत, एक विस्फोटक खेळाडू ज्यांच्यामुळेच मॅच बनलाय. इथे आपण बघू शकता हलक्या हाताने फक्त दिशा देण्याचं काम केलंय. जास्त वेळ खर्च करू नका हे लक्षात असू द्या. स्कोर मोज ऑन 66, धावसंख्या 66. अजून आता 28 धावा पाहिजेत. 18 क्षमस्व 18 धावा या मॅचला जिंकण्याकरता. आयरॉन फीट प्रत्येक जर्सीवर हे नाव, स्नेहा बिल्डर्स हे नाव. आपटलं होतं या चेंडूला. अहो अमोल पाटील सध्या कंट्रोल मध्ये नव्हते. वाईट बॉलचा इशारा आलाय. 1 धाव मिळाली एका धाब्याच्या मदतीनं. धावसंख्या पोहोचली 67 वर. 67 67 धाबा.
राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. यष्टीरक्षक थोडसे चुकलेत. फायदा उचलताना बॅटरनी एक धाव पूर्ण केली. 22चा इशारा पंचांचा. धावसंख्या झाली आहे ती 68 धावा. आता पाहिजेत 16 धावा. 16 रन्स रिक्वायर्ड टू विन. 16 धावांची गरज आहे. नऊ मध्ये पाहिजे 16. 9 चेंडूंमध्ये 16 धावांची आवश्यकता. दबाव टाकला जाईल काय हे षटक फार महत्वाचं आहे. या षटकामध्ये धावा बॅटरला बनवावे लागतील. या षटकामध्ये बॉलरला एखादी सफलता मिळवून द्यावी लागेल. दोघांमधून पुढे कोण जाईल? ओ स्विंग अँड मिस. चांगले चेंडू गोलंदाजाने टाकलेत. लांब लचक रनअप बघायला मिळालाय. गोलंदाज तनिष साबे. बॅटिंग मध्ये सुद्धा तनिषने परफॉर्मन्स चांगला दिला होता. एका धाव जर आपण बघितली तर धावा आहेत त्या 66 68 आणि अजूनही 16 पाहिजेत. 68 धावा 16ची गरज. या षटकामध्ये 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. वाडवळ प्रीमियर लीगचं हे चांगलं पर्व. अक्वर्ड लुक्स पद्धतीने पाहायला मिळालं बॅटरला. ऑन ड्राईव्ह तर आहे. ओहो मिड ऑन मध्ये शतरक्षक होता तरी सुद्धा 2 धाव पळून पूर्ण. धावसंख्या 2 ने पुढे जाते. धावा झाल्या आहेत त्या 70 धावा 8.5 बॉलच्या समाप्तीनंतर. म्हणजेच आता 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 चेंडूंमध्ये 14 धावांची गरज आहे. 7-14. 7 मध्ये 14 धावा पाहिजेत. रायझिंग सरप्राइझिंग व्हाईट बॉल. बघितलं आपण हा खराब चेंडू आणि आय थिंक ह्या चेंडू नंतर समीकरण पुन्हा एकदा बदलतोय. धावा झाल्यात 71. 13 धावांची आवश्यकता पुढच्या 7 बॉल मध्ये. 7-13 13-7. एकमेकांची साथ जर मिळेल तेव्हा सर्व काही शक्य आहे. ओहो ओहो इथे काय घडलंय काय बिघडलंय. या वेळेला निर्धाव चेंडू टाकलाय. म्हणजेच दबाव दडपण सर्वस्वी यस के विरार टीमवर. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये पाहिजे 13 धावा. 6 चेंडू 13ची आवश्यकता. एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी तुम्ही कुठेच जाऊ नका. बघत राहा पाहत राहा चिमाजी अप्पा क्रीडांगणावर सुरू असलेला लेदर क्रिकेटचा रणसंग्राम VPL 2026. 6-13. ही माती आमची हे मैदान आमचं. वाडवळ समाजाची नवी ओळख जिद्दीचं स्वप्न. ताकद वाडवळची जिद्द मनात. मैदानात उतरलो विजय हाच ध्यास. वाडवळ प्रीमियर लीग एकजुटीचा विजय. वाडवळ प्रीमियर लीग जिंकणार आज. वाडवळ प्रीमियर लीग. चला आता मात्र मीटिंग करू नका. यस अंपायर. जास्त बघितलं आपण तर या वेळेला 6 मध्ये 13 धावा पाहिजेत. वेळ जास्त खर्च करू नका. एक आतमध्ये येईल का अंपायर? व्हॉट हॅपन?
6 बॉल मध्ये 13 धावेची आवश्यकता आहे. 6 मध्ये पाहिजे 13. स्ट्राईक इनकडे डावखुऱ्या हाताचे बॅटर आहेत अमोल पाटील. सर्वस्वी त्यांच्यावर आता अवलंबून आहे. हो हो, दांडी गोल. व्हॉट बॉल. यष्ट्या उद्ध्वस्त. विकेट डाऊन. बॅटिंग करणाऱ्या टीमला 6वा धक्का. 6 गडी बाद. धाव संख्या 71. 5 बॉल 13 ची गरज. प्रीमियर लीग वाडवळ समाजाची शान वाडवळ प्रीमियर लीग चित्त ताकद अभिमान 3 दिवसांचा हा संग्राम. प्रीमियर लीग वाडवळ समाजाची शान वाडवळ प्रीमियर लीग चित्त ताकद अभिमान 3 दिवसांचा हा संग्राम. अमोल पाटील 9 धावांचं योगदान देऊन बाद झालेत. 71 वर 6 गडी बाद. आता 5 बॉल मध्ये पाहिजे 13 धावा. यस के विरार टीमला माहीम सीसीने आता पूर्णतः बांधून ठेवलंय. पुढचा बॉल हवे चेंडू आहे. ओ ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग. विकेट डाऊन. म्हणजेच या चेंडूवर परत जावं लागतं बॅटरला. लगातारच्या 2 बॉलवर 2 धक्के दिलेत सौरभ या गोलंदाजानी. गॉन. 4-13. प्रीमियर लीग वाडवळ समाजाची शान वाडवळ प्रीमियर लीग 4 मध्ये 13. मॅच होता कुठे आणि मॅच आलाय कुठे. निनाद राऊत जोपर्यंत खेळपट्टीवर होते ना तोपर्यंत असं वाटलं की सहजगत्या विजय मिळेल. त्याच्यानंतर हॉल हॉल चेक हॉल. नवीन बॅटर आलाय सौरभ चौधरी. 4 मध्ये पाहिजे 13 धाबा. 13 धाबा 4 चेंडूंमध्ये. 71 वर 7 गडी बाद. बघूया 4 मध्ये 13 धावा बनवल्या तर हा एक रेकॉर्ड होईल या VPL च्या पर्वाचा. पहिलाच मॅच अक्षय सॅटम तुमच्या माहिती करता एका षटकामध्ये 7 धावा पाहिजे होत्या. एका बॉल मध्ये त्याच षटकात 5 धावा पाहिजे होत्या आणि अशा स्थितीमध्ये एक लांब लचक षटकार बॅटरने ठोकला होता. हॉल हॉल चेक 4 बॉल 4 चेंडू आणि 13 पाहिजेत. विकेट हॅट्रिक वर गोलंदाज सौरभ. एकाहत्तर धाबा 4 मध्ये पाहिजे 13 धाबा. बरेचसे प्रेक्षक राजे या ठिकाणी उपस्थित आहेत. काही खेळाडू सुद्धा उपस्थित आहेत. चार मध्ये 13. सौरभ तयार. फिल्डिंग मध्ये सातत्याने बदल केले जात आहेत. हा प्रेशर आहे दोन्ही टीम वरचा. हा दबाव दिसतोय. स्ट्राईक कडे उजव्या हाताचा बॅटर आहे सौरभ चौधरी. इज ऑन स्ट्राईक. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटचा संपर्क होताना दिसत नाही. लेग कटर चेंडू टाकलाय. केव्हा टीमने तयारीत राहा. टॉस आपण करणार आहोत. पाहुण्यांच्या शुभ असते. मैदान क्रमांक 1 वर ही लढत असेल. 3 मध्ये 13. 3-13.
ओहो कुछ नहीं बचा मेरा. आता 2 मध्ये 13, कारण इथे 8 गडी बाद, धावसंख्या 71, 2 बॉल 13 ची आवश्यकता. SK विरार टीम अचानकपणे जनरल वॉर्ड मधून आयसीयू मध्ये जसं एका पेशंटला आपण घेऊन जातो ना, तशी स्थिती इथे या टीमची झाल्या. वाटलं नव्हतं की पराभव त्यांच्या हाती लागेल. निनाद राऊत यांची चांगली खेळी होती, 32 धावा त्याने बनवल्या होत्या. अमोल पाटीलचं चांगलं योगदान पाहायला मिळालं. रोहन अजूनही खेळपट्टीवर आहे. आता 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये पाहिजेत 13. दिव्या गोलंदाजी मार्गावर. कंपल्सरी चेसिंग आहे. शरीरापासून दूर खेळायचं होतं आणि आणि जवळ विजयाच्या समीप येऊन ठेपलाय माहीम सीसी हा संघ. बॅटिंग करणाऱ्या SK विरार टीमला 1 मध्ये पाहिजेत 13. कॉंग्रॅच्युलेशन, मेडन षटक हाताळलंय आणि 3 सफलता सुद्धा मिळवून दिलेत. आय थिंक मॅन ऑफ द मॅचचा किताब कोणत्या खेळाडूला जाईल याची चर्चा सुद्धा आपण करूया. हु इज द मॅन ऑफ द मॅच अपडेट आपल्यापर्यंत येतीलच. SK विरार वर्सेस माहीम सीसी असा मॅच आपण बघितला. माहीम सीसी टीम SK विरार टीमवर पडला भारी, कामगिरी त्यांची लय भारी. आणि मला वाटते मागच्या पर्वाचा विजेता संघ होता माहीम हा. आणि माहीम व केळवे या दोघांमध्ये चांगला बॅटल रंगेल असं वाटतं. मॅन ऑफ द मॅच गोज टू